की आत्महत्या या विषयावर सातत्याने मी लिहितो आणि शेतकरी आत्महत्या हा विषय लिखाणाचा आहे वर्तमानपत्रामध्ये, हेच त्यावेळेला अनेकांनी टीका सुद्धा माझ्यावर केली. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुद्धा खूप टीका केली की काही वर्तमानपत्र अशी आहेत की म्हणजे क्रिकेटच्या स्कोर बोर्डासारख्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे दररोज फ्रंट पेज असतात. आणि ते सगळं चालू असताना 2001 ते 2006 पर्यंत हा विषय जेव्हा ऐरणीवर आणला आणि त्याच्यानंतर त्याची दखल या देशाचा पंतप्रधान घेतो, विदर्भातल्या एका छोट्या गावातली अकोल्याच्या सारख्या गावातल्या एका छोट्या पत्रकारितेला, ते सुद्धा भाषिक वर्तमानपत्राच्या संपादकांना या देशाचा पंतप्रधान दिल्लीला बोलावतो, 40 मिनिटाची वेळ देतो आणि चर्चा करत असताना ती 40 मिनिटाची वेळ 2 तास 40 मिनिटं एक्सटेंड करतो. आणि हा सगळा प्रश्न आणि त्याचं सगळं समजून घेतल्यानंतर की शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आहे ते जेव्हा मी त्यांना समजून सांगितलं की साहेब आत्महत्या हा फक्त कर्जबाजारीपणामुळे आहे आणि कर्ज घेणारा शेतकरी हा एका जमान्यामध्ये या देशातल्या बँकांमध्ये डिपॉझिट ठेवणारा शेतकरी होता, हे जेव्हा मी त्यांना सांगितलं आणि तो डिपॉझिट ठेवणारा शेतकरी तुमच्या नीतीमुळे हळूहळू ती डिपॉझिट मोडायला लागला, सोनं मोडायला लागला, बायकोचे दागिने गहाण ठेवायला लागला, बँकेतून कर्ज काढायला लागला, ते थकलं म्हणून मग सावकारांचं कर्ज घ्यायला लागला. आणि त्यावरच्या सगळ्या त्यावेळेला तर त्या दिलीप कुमार सानंदाचाच आपण तुम्हाला माहिती आहे की आम्ही राज्यातील सगळ्यात बडा सावकार म्हणून देशोन्नतीने पर्दाफाश केला आणि त्याच्यानंतरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे की जवळपास त्यावेळेला म्हणजे सानंदाकडूनच आम्ही 1000 एकर जमिनी परत मिळवल्या. माझ्या ऑफिसमध्ये उठून त्यांनी जवळपास 10 कोटी रुपये वाटले शेतकऱ्यांना की ज्यांच्या जमिनी त्यांनी घेतल्या आणि परत केल्या नव्हत्या. तर शेवटी त्याला म्हटलं बा ठीक आहे, परत जमिनी तर तू विकून टाकल्या ना, मग आता त्यांचे पैसे परत कर. अशा पद्धतीने हे सगळं आपण केलं. ह्या सगळ्या बाबी जेव्हा पंतप्रधानांना समजून सांगितल्या आणि पाहिलं, त्यांनी तुम्हाला गमत वाटेल 72,000 कोटीची कर्जमाफी विनासही देणारा पंतप्रधान एकमेव मनमोहन सिंग होता. आणि ही सगळ्या चर्चा झाल्यानंतर जेव्हा आम्ही उठलो बडे, तेव्हा त्यांना म्हटलं ठीक है सर, अगले साल और मिलेंगे. अब क्यों मिलेंगे, हो गया ना, सब कर रहे हैं ना हम लोग, कर्ज माफी कर रहे हैं. मैंने साहब अगले साल और आना पड़ेगा ना कर्ज माफी मांगने. बोले अब क्यों, अरे मैंने बोला जो क्या तुम्ही किमती आज आम्हाला देता आहात त्या किमती जर अशाच चालत राहिल्या तर पुन्हा कर्जच काढावं लागणार आहे. एकदम पंतप्रधान थबकले. आणि तुम्हाला गंमत वाटेल त्याच्या नंतरच्या वर्षामध्ये म्हणजे 2006 साली 6ला माझं ऑक्टोबरला बोलणं झालं. 2007ला त्यांनी 1-1.5 महिन्याचा सगळा कालावधी घेतला, ते सगळं अभ्यास वगैरे करून, आणि मग 72,000 कोटीची कर्जमाफी. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या मार्चमध्ये त्यांनी 35% ते 74% शेतमालाच्या किमती वाढवणारा पंतप्रधान 72%. त्याच्यानंतर फक्त मग दर वर्षाला किमती वाढल्या फक्त 1%, 2%, 4%, 5%. फडणराव हे समजून घेण्याचा विषय आहे की जर खासदारांनी जर कुठले मुद्दे मांडायला पाहिजे हाऊसमध्ये तर ते ह्याच गोष्टी मांडल्या पाहिजे की 2060-65ला सोन्याचा भाव 102 रुपये आणि कापसाचा भाव 180 रुपये, गव्हाचा भाव 90 रुपये आणि सोन्याचा भाव 102 रुपये. म्हणजे 1 क्विंटल जर कापूस विकला तर 18 ग्रॅम सोनं, 20 ग्रॅम सोनं शेतकरी विकत घेऊ शकतो.